मॉनिटर लावा मॉनिटरला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की संत जनाबाई महाराज की गुरु मोतीराम महाराज की श्री गुरु मारुती महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जिजाऊ माता की भारत माता की भाई सब संतन की आवाज मोकळा करा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की रामचंद्र भगवान की उमापति महादेव की पवन हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की भाई सब संतन की कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडापुरे सकळ जिताजीशी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवोनिया फासा काय करणे ते करी केली होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका मनेवर में जाणून या तरती कळोईल अंतकाळ प्राण प्रयाणाचे वेळी राती निराळी रांडापुरे सकळ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवा निमाथा साष्टांगाता दंडवत मंगल भवन अमंगल हारी शुद्ध शरता अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम
आई राम सिया राम सिया राम देवा राम सिया राम देवा काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईसे दे प्रेम काही कळा कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे थोडं थोडं पुढं सर सोबदारच्या भगू पूर्ण घातलेलं गळ्यात आहे ना पुढे या इकडे या इथं तसले वजनदार माणसं लांब असतात का कुठे इकडे या जरा इकडे काय मागणार नाही तुम्हाला काही विचारणार नाही इकडे या पुढे पुढे या सगळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याच्या या भूतलावर तुम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीविणारी देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवारी अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर प्रिय तुकोबार आहे यांचा गात्यातील 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठांतरातला रामनामाचं महत्त्व सांगणारा आजचा हा अभंग आहे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायापल्ला याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने गेली 49 वर्ष झाली अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कथा आणि कीर्तन असा सोहळा गेली 49 वर्षापासून तुम्ही ग्रामस्थ मंडळ चोंडी आंबेकर बरोबर ना आंबाच म्हणायचं ना सीझन चालू आहे आंब्याचं गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व अन्नदान करणारी दातृत्व ही मंडळी आजचं अन्नदान ज्यांचं आहे सायंकाळचं अन्नदान जे ते आपल्याच गावातील जे जिजाऊ गणेश मंडळ पुन्हा दुसरे अन्नदाते श्री विठ्ठलराव तुकारामजी भोसले ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे ज्यांनी आज कीर्तनकाराचं पाकिट दाबून भरले बरं का कोणी ते आमचे प्रल्हादरावजी ज्ञानोबारावजी भोसले सर गुरुजी पुन्हा आमचे शंकरराव मारोतरावजी भोसले बरोबर आहे का गुरुजी तुम्हाला धन्यवाद बरं का अर्धी पगार देऊन टाका आता विनोद सोडा पण अत्यंत सुंदर असा सोहळा खरं सांगू गावाला शोभल असा हा कार्यक्रम आहे एका वाक्यात सांगू एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जेवढं ऐश्वर्यात करावं तेवढ्या ऐश्वर्यातला सप्ताह म्हणजे आपल्या गावचा सप्ताह लक्षात ठेवा भागवा भागवी नाही का आणि 49 वर्ष झाले ते 49 वर्ष काही काही गावचे सोहळे एका वर्षात धूमधडाक्यात होतात महाराज असा सोहळा करतात 1 वर्ष चांगला होतंय दुसऱ्या वर्षी काहीतरी अडथळा येते आणि तिसऱ्या वर्षी बंद पडतंय का असे काही सप्ते आहेत पण 49 वर्ष झालं हा सोहळा तुम्ही टिकून ठेवला त्याबद्दल ग्रामस्थांना नारदाच्या गादीहून सर्वप्रथम मी कोटी कोटी धन्यवाद देतो आहे का या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आपल्या समोर असणारे आपल्या परिसराचं वैभव आमचे बापूरावजी महाराज तेही उपस्थित आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनाही नारदाच्या गादीहून कोटी कोटी धन्यवाद साष्टांग दंडवत ज्यांनी सुंदर चाल म्हणजे आमचे हिरडगावकर महाराज पुन्हा पाठीमाग आमचे कवटेकर आमचे शिवाजी राजे इनेकरी बाबा जे सुंदर तालामध्ये संपन्न असे आमचे काय नाव त्यांचं कुंडलिक महाराज तिकडचे चोपदार माझ्या पाठीमागचं हे इराणहून आलेलं चोपदार एक दोन्ही तरुण तडदा आमचे सोपान महाराज आणि आमचे तोंडेकर बाबा गजानन महाराज सुंदर सिस्टीम आहे काळजी करू नका दाजी आता तोंड फ्रेश ठेवा तुमच्या बॉम्ब पडणार नाही फ्रेश ठेवा उत्कृष्ट मृदंगाचार्य आपल्या भागाचं भूषण असणारे आमचे मदन महाराज आहेत विशेष आपल्या गावचं भूषण असणारे परमार्थिक क्षेत्राची ही धुरा सांभाळण्याचं कार्य करणारे आमचे विठ्ठलरावजी संत बाबा भोसले महाराज पुन्हा जे ज्ञानोबा माऊली लांब बसले तुम्ही कसं काय गेल्या वर्षी बुका लावायला होते आहे का पैलवान विशेष आमचे कोर्टेकर सर्व तरुण मंडळ उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे बाळूभाऊ आहेत आमचे किसन दादा आहेत पुन्हा आमचे बळी महाराज आहेत
छत्रपती संभाजीनगरहून कंपनीचं काम बंद करून कीर्तनाला उपस्थित राहिलेले आमचे धाराजी भाऊ भोकारे आहेत. बँकेवाले कुठे गेले? आमचे गुणाजी सर आहेत. पण आमचे परमार्थप्रेमी आमचे प्रदीप मामा म्हातारगावकर, ही सगळी मंडळी आहेत ज्यांनी निमंत्रण दिलं, संपर्क केला. ते आमचे अंबादास भाऊ, आमचे नागेशराव, सर्वांना पुन्हा एकदा नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो. जी राहिलीत मंडळी त्यांचं कीर्तन झाल्यानंतर नाव घेतो. आवश्यक विठाला. हॅलो हॅलो, हरे हरे विठाला. त्याला लक्षात ठेवा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी संसारात जन्मलेल्या 4 वर्गाला उपदेश केलेला आहे. तुकोबारायांनी उपदेश केला याचं कारण आहे, तुकोबारायांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होतो, बाकीच्यांच्या उपदेशाचा परिणाम होत नसतो. आहे का? कारण उपदेश करणारी मंडळी भरपूर आहेत. आज पावला पावलाला उपदेश करणारी भेटतात, पावला पावलाला सर. पण सर्वांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर होईल सांगता येत नाही का? कारण केवळ उपदेशाने परिणाम होत नसतो, तर उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य लागत असतं. आहे का? केवळ उपदेश जमत नाही. उपदेश करणारे भरपूर आहेत. कल्पना करा, आपल्या आंब्यामध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये भाषणं चालू आहेत. भाषण देणारा माणूस माईक हातात घेतल्यानंतर आमच्या संतांची प्रमाण घेतो. प्रमाण दारू, दुर्गंधी दारूने आबरू जायचे, दारूने बहुत धक्के खायचे. आहे का? पुन्हा संतांचं प्रमाण, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम, संतांची प्रमाण, व्याख्यान चालू आहे. टाळ्यांचा कडकडाट चालू आहे. टाळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट ऐकल्यानंतर बसलेल्या प्रत्येकाला वाटतं आता आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकामध्ये जिल्ह्यात पहिलं येणार आहे. कारण संतांची प्रमाण देऊन भाषण चालू आहे, व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे, उपदेश चालू आहे, टाळ्यांचा कडकडाट हे ऐका. प्रत्येकाला वाटतं व्यसनमुक्तीच्या क्रमांकात गाव पहिल्या क्रमांकाला येणार. पण लक्षात ठेवा, भाषण कुणाचं चालू आहे भोसले सर? ज्याला जास्त झाली त्याचं. ज्याला जास्त झाली बोला की. मग आशाच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होईल का? होणार नाही मला. अरे केवळ उपदेशाने परिणाम होत नसतो, तर उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य लागतंय का? मग जगद्गुरु तुकोबारायांचा केवळ उपदेश नाही दादांनो. आहे का? अरे उपासना जर बघितली तर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आहे का? जगद्गुरु तुकोबारायांची उपासना 1-2 सप्त्याची नव्हती, 1-2 वर्षाची नव्हती महाराज. अरे मागे बहुता जन्मीन हेच करीता आलो आम्ही.
हिरण्यकश्यपी हो नामदेवरायांचा अवतार म्हणजे भक्त प्रल्हाद आहे का? त्रेता युगामध्ये रामचंद्र प्रभू सोबत शिष्टाईला गेलेले लंकेमध्ये अंगदजी म्हणजे कोण आहेत? तुकोबार आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे प्रिय उद्धवजी म्हणजे तुकोबार आहे. वाळवंटामध्ये पहिलं कीर्तन कंबर बांधून केलं आणि जगाच्या मालकाला कीर्तनामध्ये हो थया नाचवलं ते नामदेवराय म्हणजे तुकोबार आहेत. ऐका, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा येतून ऐका. म्हणून मागे बहुता जन्मीन हेच करीत आलो. म्हणून अनेक जन्माची उपासना तुकोबरायची असल्यामुळे तुकोबराय अधिकार बाणीने सांगतात, उपदेश करतात. आणि उपदेश एकाला करत नाहीत, समाजामध्ये 4 वर्ग आहेत आणि 4ही वर्गाला माझ्या तुकोबराने उपदेश केलाय. पहिला वर्ग आहे ब्रह्मचर्याचा, दुसरा वर्ग आहे संन्याशाचा, तिसरा वर्ग आहे वानप्रस्थाचा आणि चौथा वर्ग आहे गृहस्थाश्रमीयांचा. पहिला वर्ग कोणता पोरं? ए बारक्या, पहिला वर्ग कोणता? ए मुंगळ्या सांग की. ब्रह्मचर्याचा आहे का? म्हणून 4ही विभाग आहेत, वर्ग आहेत. जसा ज्याचा अधिकार असेल तसा तुकोबाराने उपदेश केला. एकच उपदेश सर्वांना नाही, जसा अधिकार असेल तसा उपदेश, जसं झेपेल तसं आहे का. हो, मुंगीला जर हाती उचलायला सांगितलं पोरं जमतंय का? ए गुलाबजाम जमतंय का? जमत नाही महाराज. ही गुलाबजाम बघा ना, ज्याला जेवढं पेलतय झेपतय तेवढंच सांगाव ना महाराज. तुकोबराय सांगतात मदन गुरुजी, मुंगीवरी भार गजाचे पालन घालितात कोण कार्यसिद्धी घालितात कोण. मुंगीवरी भार गजाचे पालन आहे का? म्हणून अधिकार तैसा करू उपदेशन साह्य ओजते असं त्याचे देव आहे का. जसा अधिकार असेल तसा उपदेश केलाय. आणि मग जो वर्ग बघितला पहिला वर्ग आहे ब्रह्मचर्याचा. आणि मग तुकोबरायांनी ब्रह्मचर्याला उपदेश केलाय. ब्रह्मचर्य आहात का? म्हणले हो. तुम्ही काय करा, आयुष्यभर अक्षराची घोकंपट्टी करा, अभ्यास करा, अभ्यास. आता माझ्या समोर सर आहेत, सर खरं सांगा अभ्यास कोणत्या वयात चांगला होतो? 75च्या वयात, 50च्या का 30च्या? बरं झालं 30च्या आधी तरी म्हणला. जोपर्यंत सुपारी फुटत नाही तोपर्यंत अभ्यास होते महाराज, तोपर्यंत विद्या प्राप्ती होती. पोरो हो, तुमची सुपारी फुटली का आता? पुन्हा कोणाची फुटली? हातवरी करा बरं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचारी आहे. आणि या ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये जेवढी विद्या प्राप्त होती, पुन्हा सुपारी फुटल्या होत नाही. विठ्ठल बाबा होती का? आळंदी मध्ये मधुकरी मागण्याचा अधिकार कुणाला? हिरडगावकर. म्हणजे माझ्याकडे येशील म्हणून वाटलंच नव्हतं मला. अरे आळंदी मध्ये मधुकरी मागण्याचा अधिकार शास्त्रांनी दोघांना दिलेला आहे. एक ब्रह्मचारी, दुसरा संन्यासी आहे का. पण ती प्रापंचिकाची मधुकरी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करून राब राब राबून ती भाकरी कमवलेली असती. आणि ती मधुकरी म्हणजे भाकरी संन्याशाने आणि ब्रह्मचार्याने झोपा खडून पचवली तर ती भाकरी सहजासहजी पचत. ती भाकरी गावाकडे आल्यानंतर पोट फाडून बाहेर येते महाराज. एवढं सोपं नाही प्रापंचिकाचं अन्न खाणं. भाऊ आहे का? संसार का तुकडा अंगुल अंगुल डाल पचो. संसार का तुकडा अंगुल अंगुल डाल. अभ्यास करे तो पचे, नाही तो फाड निकले आ आहे का. तुका म्हणे पापेन येती रोगाची. बोला सगळ्याला पटे रुपये आहे का. म्हणून ही प्रापंचिकाची भाकरी फुकट खायची नाही. अरे ज्यानं मधुकरी मागितली त्यानं ज्ञानेश्वरी गाता अनेक शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे तरच ती भाकरी पचते, नाहीतर सहजासहजी ती भाकरी पचत नाही. हे मी सांगत नाही, मागून मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी आहे का. म्हणून तुकोबरायांचा उपदेश आहे. तुम्ही काय करा, होय काय करा. मी फोनवर होतो, मला काय मिळाला गुरुजी. ब्रह्मचर्य धर्म घो कभी अक्षरे आश्रमी विचार चटक
ब्रह्मचर्याने अभ्यास करावा, संन्याशाने त्यागी जीवन जगावं. महाराज संत बाबा काय करावं संन्याशाने? बरं संन्याशी कोणाला म्हणायचं? हा क्या बात आहे. आता तुमच्या मागं लागणार आहे बरं का, मी कसं चुकलं की सांगतो तुम्ही ऐका. कपडे वस्त्र हो भगवे घातले म्हणजे संन्यासी झाला असं नाही महाराज. जीवनात त्याग असेल मग पांढऱ्या कपड्यातला सुद्धा तो महात्मा आहे महाराज. आहे का? त्याग केला पाहिजे. त्याग आहे का? हो उगाच डोक्यावर कुणी घेत नाही. आज महाराष्ट्र एका हो त्यागवंताला डोक्यावर घेतय महाराज. अरे पोटचे लेकर सुद्धा नाव घेत नाहीत. पण असे काही महात्मे होऊन गेले, महापुरुष होऊन गेले. आज त्या महापुरुषांचे फोटो प्रत्येक गावामध्ये आहेत. ऐका नाही महाराज. हातात झाडू घेऊन, हातात झाडू घेऊन ते फिरले गावोगाव, फिरले गावोगाव. गाडगे बाबा नाव त्यांचं, गाडगे बाबा नाव. ऐका नाही पुढे. अरे त्याग होता जीवनामध्ये. एकुलता एक मुलगा मरण पावला तरी भजन बंद केलं नाही का? अरे गावाची गावं साफ केली आणि गावातल्या लोकांची हो मन साफ केली आहे का? पण आज प्रत्येक गावामध्ये अरे धोबी समाजाचं घर नसेल गावामध्ये, पण असा एकही ग्रामपंचायतचं कार्यालय नाही, त्या कार्यालयामध्ये गाडगे बाबाचा फोटो नाही. आहे का नाही? काय कारण होतं जीवनामध्ये? काय होता? त्याग होता. त्याग. हो म्हणून संन्यासी कुणाला म्हणायचं? ज्याच्या जीवनात त्याग आहे त्याला संन्यासी म्हणायचं. आहे का? संन्यास तो त्याग संकल्पाचा. अरे एक संन्यासी भगवी वस्त्र धारण करून गंगेच्या स्नानाला निघाला. रस्त्यामध्ये 1 रुपया दिसला. तो रुपया हातात घेतला. विचारत होता पण कुणी हो म्हणत नव्हतं. तो रुपया उचलून त्यानं आपल्या पर्णकुटीत जरी नेला तरी त्या संन्यासाचा संन्यास धर्म बुडतो. अंबादास भाऊ. आहे का? एवढं सोपं नाही महाराज संन्यासी जीवन. त्याला 3 दिवसाचा उपवास सांगितलाय द्रव्य त्यागपूर्वक, तेव्हा त्याला त्या संन्यास धर्मामध्ये राहता येतं. एवढा सोपा संन्यास धर्म नाही. म्हणून तुकोबारायनं संन्यासाला उपदेश केलाय. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. पुढचा आश्रम आहे वानप्रस्थ सर. आणि वानप्रस्थाला तुकोबाराय सांगतात संयोगी वियोगी जीवन जगायचंय. आणि हा आश्रम आमच्यासारख्या सामान्याला सांभाळता येईल सांगता येत नाही. कारण भल्या भल्याला सांभाळता आला नाही. भोसले सर. पांडवाच्या बापाचं नाव काय? पंडूराजा. माझ्या कीर्तनात असं असतंय, प्रश्नाचं उत्तर आलं तर मी 50 रुपये देत असतो, चुकलं तर मी 100 वसूल करून घेत असतो. लक्षात ठेवा बर का मामा. पांडवाच्या बापाचं नाव काय? सीताराम घंदाट मामा. अरे पंडूराजा होता ना, पांडवाचा बाप होता. आहे का? पण ज्या वेळेस पंडूराजे शिकारीला निघाले जंगलामध्ये, शिकारीला गेलेले असताना त्याच जंगलामध्ये किंदम ऋषी हरणाच्या वेशामध्ये आपल्या पत्नी सोबत प्रणय क्रीडा करत होते. पण शिकारीला गेलेल्या पंडूराजांनी बाण मारला आणि तो बाण लागला हरणाच्या वेशातल्या किंदम ऋषीला. जमिनीवर तर पडले. आहे का? तर पडले आणि मरता मरता बघितलं, हो राजा माझ्या पत्नी सोबत प्रणय क्रीडा करत असताना बाण मारलास, लक्षात ठेव श्राप आहे तुला. तू ही तुझ्या पत्नीला स्पर्श केल्याबरोबर जागेवर मरून पडशील. हा श्राप दिला किंदम ऋषीनं. पैलवान कुणाला? कुणाला? पंडूराजाला. पंडूराजे घरी गेले. धाकटी पत्नी डोक्यावर पाण्याचा माठ घेऊन येऊ लागली. स्पर्श केला आणि जागेवर मरून पडले. आहे का? कुणाला श्राप होता? किंदम ऋषीचा. अरे म्हणून तर दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला सांगू लागला मध्यस्थीसाठी आले तेव्हा. युद्ध चालू होतं दोघांचं. कुणाचं? इस्रायल ते इराणचं. कुणाचं? कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. आणि युद्धाच्या आधी भगवान श्रीकृष्ण मध्यस्थीसाठी गेले होते. दुर्योधना काय प्रभू, अरे भांडणं बरी नाहीत. या भांडणानं कुणाचं बरं झालं नाही. बरं ही भांडणं तुमच्या इस्टेटीसाठी आहेत आणि इस्टेटीचे हक्कदार ते आहेत, कारण ते तुझे भाऊ आहेत. भावाचा हक्क आहे या इस्टेटीमध्ये. अरे ते भाऊ तुझे पंडू आहेत, पांडू पासून झालेले पांडव आहेत, त्यांना अर्धा इस्टेटीचा वाटा दिला पाहिजे. आहे का? दुर्योधन म्हणला देवा मला सगळं माहिती आहे म्हणला. खरं सांगू का देवा, यातला पांडव जर असता तर मी त्याला अर्धा इस्टेटीचा वाटा दिला असता, पण पावर बसल एवढी सुद्धा माती देणार. देव म्हणले पांडव नाहीत. म्हणजे नाही. कारण तुला माहित नाही का म्हणले देवा, माझ्या चुलत्याला किंदम ऋषीचा श्राप आहे पत्नीला स्पर्श केल्याबरोबर मरून. मग माझ्या चुलत्यापासून 5 पांडव कसे होतील देवा? तुला माहित नाही. कुंतीनं 3 मंत्र जपले
आणि माद्रीनं 2 मंत्र जपले आहे का? 3 मंत्र जपल्यामुळे धर्म, भीम, अर्जुन कुंतीला झाले मार. अरे एक तर कुमार अवस्थेमध्ये झाला लग्नाच्या आधी. हो, हे माझ्या पदरचं सांगत नाही तर कुणी मला विचारी नाही का? कुंती सांगती धर्माला, कर्ण पांडव तो पहिला, कर्ण पांडव तो पहिला, कर्ण पांडव तो पहिला. अरे कर्ण ही पांडव होता आहे का? 3 मंत्र कुंतीनं जपले, तिला 3 झाले, आणि माद्रीनं 2 जपले, तिला 2 झाले आहे का? म्हणून देवाला सांगला पाहो दुर्योधन देवा, हे धर्म, भीम, अर्जुन हे कोणती आहेत? नकुल सहदेव माद्री आहेत, जे कुंती पासून झाले. त्यांनी त्यांच्या मामाला कुंती भोज राजाला इष्टिटीचा वाटा मागायचा, आणि माद्री पासून झालेल्यांनी मदरराज सेलेला इष्टीचा वाटा मागायचा. इथे इष्टिटीचा वाटा मागण्याचा त्यांचा अधिकार उरत नाही, कारण यातला एकही कोण नाही. कोण नाही? पांडव नाही. हा अधिकार गमवला कशामुळे? वानप्रस्थ आश्रम सांभाळता आला नाही पंडूराजाला. म्हणून अरे म्हणून हा वाश्रम सांभाळणाऱ्याला तुकोबराय सांगतात कसं जगायचंय यामध्ये. ओ संयोगी वियोगी जीवन जगायचंय. म्हणजे महाराज आम्ही वसमत तालुक्यातले, कोणचं गाव आहे? आंबा. म्हणजे काय म्हणणे, म्हणजे हे सगळं ऐकलंय, म्हणजे सगळ्याला उपदेश दिलाय. आमच्यासाठी काय? तुकोबराय म्हणजे तुम्ही काय करतात? म्हणजे आम्ही झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या मागं संसारातलं एक नाही किती काम आहेत? मोकळं बोलता जरा. किती काम आहेत? हजारो काम आहेत म्हणले महाराज. हजारो काम आहेत. नाही तरी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला मंदिर जास्त दिसतंय बाळगो का शेत? झोपेतून उठलं की शेत, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून पोर हो जरा बोला. शेतात, शेतातून घरी, घरून शेतातून घरून जरा जोरात. शेतातून घरून, शेतातून घरून, शेतातून. एक दिवशी मरीन मसन वाटत नाही पुरी धनका. दुसरं काय काम आहे का मला? अरे हजारो काम आहेत आम्हाला झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहे का? पण कुठल्या संतांनी आम्हाला असं सांगितलं नाही महाराज कधीच. अरे कीर्तन झाल्यानंतर घरी जा, घरावर रॉकेल वता, घर फुका, ओ लेकर विरी ढकला, तुम्ही लंगोट लावून हिमालयाकडे जा, नाही तर प्रयागराजला जा, असं कोणत्याच महात्म्यानं सांगितलं नाही. उलट सुखे करावा संसार, नसंडा बेदुनी मार, दया क्षमा घर, चोच वित येतील आहे का? अरे ब्रह्मचारी महात्मे माझे अलंका पौर्णिमासी ज्ञानोबर आहे, पण संसारिकाला उपदेश केलाय. तो अंबादास भाऊ काय म्हणले? अवघाची संसार असुनी संसारी जुवे बेबुकारी, असुनी संसारी जुवे बेबुकारी, असुनी संसारी जुवे बेबुकारी, असुनी असुनी संसारी जुहे बेगुकारी, असुनी संसारी जुहे बेगुकारी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुख 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 मामाला म्हणलं होतं हाराच्या भानगडीत पडू नका, त्यापेक्षा 10-5 रुपये दक्षिणा द्या.
मामा म्हणले काळजी करू नका, आता कपडे घेऊन देतो म्हणजे काय चालू होतं आपलं? हा? ए पहिलवान, काय चालू होतं आपलं? बघा कीर्तन म्हणा, घे हाणून आता आम्ही आता. अरे ब्रह्मचारी महात्मा आहे, पण संसारिकांना उपदेश केला, असूनही संसारी. मग प्रापंचिका पेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही महाराजाच्या मध्ये. सर तुम्ही खरं सांगा, एवढाही मोठा महात्मा असू द्या, संन्यासी असू द्या, कुणी असू द्या, पण या सर्वांना जगवणारा, सांभाळणारा, पोसणारा आश्रम कोणता आहे? कोणता आहे? ग्रस्त आश्रम आहे महाराज. आम्हीच म्हणतो ना, जरी झाला संन्यासी, काय पुढचं? पुढं काय? पुढं माईक आहे म्हणले, काय आहे का? जरी झाला संन्यासी, माध्यानासी, म्हणलं थोबाडवासी तोंडवासी ना. अरे संन्यासी जरी झाला संत बाबा, तरी आपल्या दारात यावं लागते जर्मनचं ताट घेऊन, वाडाव शिळपाती म्हणावं लागते का? या सर्व आश्रमाला जगवणारा आश्रम कोणता असेल तर तो माझा ग्रस्त आश्रम आहे, आणि तो या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवाय का? पण प्रापंचिकानं कधीच कमी समजायचं नाही. दाराजी भाऊ, एखाद्या चांगल्या नामधारकानं रात्रंदिवस भजन केल्याचं, रात्रंदिवस रामचिंतन केल्याचं, नीट नेटका संसार करून श्रद्धेनं दिवसात एकदा राम म्हणणारा ग्रस्त आश्रमी असेल तर तो ग्रस्त आश्रमी त्या नामधारकापेक्षाही पुढच्या बरोबरी करतो आहे का? बरं, गळ्यामध्ये बिना हातात नारायण नारायण रात्रंदिवस भजन करणारा कोण होता सर? नारद. नारद एवढं भजन कोणी केलंय का? पण नारदाला विरोधी पक्षामध्ये मान होता पैलवान, आणि सत्तेमध्ये सुद्धा मान होता महाराज. रावणाकडे जरी गेला तर रावण या बसा राम राम म्हणायचा गुरुजी, आणि इकडे देवताकडे गेले तरी या बसा होतं का नाही बाबा? असे काही भरपूर गावात नारद असतात. दोन्ही पार्ट्यामध्ये मजा आणतात आहे का? पण आंब्यामध्ये असला एकही नारद नाही मला माहिती आहे का? नारदाला गर्व झाला एक दिवस आहे का? आणि गर्वाचं काम आहे हे बघा, देवाला सगळं जमतंय भोसले सर, बर का? सगळं जमतंय, पण एवढीच गोष्ट जमत नाही. तीळ भरी जरी अभिमानाचं काम डुबणे आहे. लेने को हरिनाम, देने को देने को 90 काहीतरी म्हणा ना मग. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिहिता, डुबणे को अभिमान आहे का? अभिमानाचं काम डुबणे. सिस्टीम आल्या डुबणे आहे का? डुबणे. नारदाला अभिमान झाला कोणत्या गोष्टीचा? माझ्यासारखा नामधारक तिन्ही लोकात नाही म्हणला. अभिमान झाला, देवाकडे गेला, देवा मला माझ्यासारखं आहे का कोणी नाव घेणार तुझं आहे का? देव म्हणले सगळं जमते मला, एवढं जमत नाही. देव म्हणले नारदा काय म्हणले तुमचं? म्हणजे माझ्यासारखा श्रेष्ठ नामधारक आहे का? म्हणजे कोणी? देव म्हणले आहे ना. म्हणले कुठे आहे? म्हणले मृत्यू लोकामध्ये. म्हणजे मृत्यू लोकामध्ये म्हणजे हिंदुस्थानमध्ये. म्हणजे हिंदुस्थानमध्ये कुठं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये. म्हणजे मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये. वसमत तालुक्यामध्ये म्हणजे आंब्यामध्ये. कोण आहे? म्हणजे अमुक अमुक. काय नाव तुमचं? संजय आहे. म्हणजे संजय भोसले. भोसलेच का? नारद मला माझ्यापेक्षा आहे, तुझ्यापेक्षा आहे. म्हणजे ते नामधारक. नारद वरून खाली आलं ना महाराज. कुठं आलं? आंब्याला. सकाळी सकाळी संत बाबाला विचारलं आमच्या विठ्ठल महाराजाला. म्हणले ते संजू भाऊ कोणता आहे? ती म्हणले काय काम पडले तू त्याच्याकडे आहे का? हे काय म्हणले? हे समोरच आहे. म्हणजे तुम्ही नामधारक. आता या माणसाला काय माहिती नामधारक काय असते? माहिती आहे का तुम्हाला? काय असते ती पण? अरे म्हणले तू देवाचं नाव किती वेळा घेतो? आता इमानदारीने ना खरं सांगितलं. हे म्हणले मी काय ना देवाचं नाव घेत नव्हतो म्हणले, पण गावातल्या महाराजांच्या संगतीमुळं सप्ताह ऐकला म्हणले, कीर्तन ऐकले. हो तेव्हापासून मी
जी दिवसातून एकदा स्नान झालं देवाचं दर्शन घेताना एकदा राम म्हणतो, किती म्हणतो भोसले सर, एकदा राम म्हणतो, पुन्हा त्या राम म्हणण्याच्या भानगडीतच पडत नाही म्हणजे का, एकदा फक्त राम म्हणायचो. नारदाला राग आला, लाल डोळे केले, तर 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 करीत देवाकडे गेला. देवाला मला हे देवा, तू कधीपासून वशिल्या नाव घ्यायला लागलास? म्हणजे काय झालं? अरे मी जाऊन आलो म्हणजे त्याला विचारलं, ती म्हणतो एकदाच नाव घेतो मी, 24 तासात एक क्षण सुद्धा शांत नाही, तुझ्या चिंतनाशिवाय माझा वेळ जात नाही, आणि तू माझ्यापेक्षा त्याला हो श्रेष्ठ ठरवतो. देव म्हणजे तीच श्रेष्ठ आहे नारदा, शक्य नाही. देव म्हणजे परीक्षा करा. म्हणजे काय परीक्षा घ्यायची? देव म्हणजे पुन्हा एकदा जा पोरो. कुठं जायचंय? कुठं जायचंय? नारद निघाला. देव म्हणजे ए नारदा, म्हणजे काय, थांब जरा, म्हणजे त्या आंब्याला जाऊन प्रदक्षिणा करायची. आंब्याला, झाडाचा आंबा नाही बरं गाव. नारदजी निघाले. देव म्हणले काय, जरा ऐक म्हणले, प्रदक्षिणा करायची, पण माझी आट आहे. कोणती आट आहे देवा? प्रदक्षिणा करत असताना तुझ्या तळ हातावर मी वाटी देणार आहे, वाटी तेलानं भरलेली, आणि ती काठोकाठ भरलेली वाटी घ्यायची, तळ हातावर गावाला प्रदक्षिणा करायची. पण लक्षात ठेव, प्रदक्षिणा करत असताना त्या वाटीतला एक थेंब सांडला नाही पाहिजे. एक थेंब जरी सांडला तरी तो श्रेष्ठ, नाही सांडला तुम्ही श्रेष्ठ आहे का? आता अभिमानच तेवढा होता. वाटी हिसकावून घेतली आणि आंब्याला प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. आंब्याला तुमच्या प्रदक्षिणा करायला किती वेळ लागतो म्हणजे भाऊ? दचकू नका ना, सांगा ना आता तरी. अर्धा तास. किती पैलवान? जोरात बुद्धी माहिती तरी अर्धा पाऊण तास लय झाला ना. पण हे नारद सकाळी 7:30 ला लागला होता महाराज प्रदक्षिणाला. नागू भाऊ 7:30 ला प्रदक्षिणा लागलेला हा नारद 2:30-3 वाजता देवाजवळ गेला. देवाला म्हणला, देवा आलो मला प्रदक्षिणा करू, आहे का नाही मी श्रेष्ठ सांग म्हणला. एक थेंबही सांडला नाही. देव म्हणले, हे नारदा जरा थांबा म्हणले, किती वाजता लागले होते, आता किती वाजले? मला 2:30 वाजले. तर किती तास प्रदक्षिणा केली सर? किती तास? 7.5 तास. देव म्हणले 7.5 तास प्रदक्षिणा केली. मला एक थेंबही सांडू द्यायला नाही. सांग म्हणला मी आहे का नाही श्रेष्ठ? देव म्हणले, ते नंतर मला खरं सांग म्हणले नारदा, या 7.5 तासामध्ये तुम्ही माझं नाव किती वेळा घेतलं? मामा किती वेळा घेतलं? संदीप पाटील. नारद म्हणला, एकदाही नाही. देव म्हणले, का घेतलं नाही? म्हणला, हिच्यामुळं. हिच्यामुळं म्हणजे कोणामुळं? म्हणलं, कुठं म्हणते की मेवणीमुळं आहे का? वाटीमुळं. मला वाटी होती ना हाताव. देव म्हणले, अरे नारदा साधी गोष्ट आहे म्हणले, साधी एवढीशी वाटी तेलानं भरलेली तुझ्या दळ हातावर दिली, तर तू मला 7.5 तासामध्ये चक्क विसरून गेलास. अरे हे बिचार राब राब राबतय. एवढी संसाराची पाठी त्याच्या पाठीवर असताना सुद्धा एकदा का होईना एकदा श्रद्धेनं नाव घेत, म्हणून तुमच्यापेक्षा तो प्रापंचिक श्रेष्ठ ठरतो. लक्षात ठेवायचा, प्रापंचिक श्रेष्ठ ठरतो. म्हणून सर्व श्रेष्ठ जर कोणता आश्रम असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे का? म्हणून प्रापंचिकाला तुकोबराने उपदेश केला, तुमची 1000 काम करा, पण ते 1000 कामामध्ये आमचं एक उद्यापासून काम करायचं. भोसले सर, कोणतं काम करायचंय? काम मध्ये काम मना राम राम.
आहे का? उद्यापासून करणार का? हा, नक्की नक्की. हो, तुमची ड्युटी कुठे आहे? सेवानिवृत्त झाली मग काय काळजी नाही. आता कामामध्ये कामच आहे. खरंच सांगू का, सहज माणूस म्हणते ना, सहज माणूस म्हणते विठ्ठल महाराज कुठे निघाले तुम्ही? असू द्या. काय काम आहे? म्हणजे 1000 काम आहेत, म्हणजे हळद आहे म्हणले, हो काळे सगळे सगळं. ते माणूस मला बाबा तुमचं 1000 काम करा, पण येताना आमच्यासाठी थोडं काहीतरी एक काम आमचं करा. तुम्हाला जमल का नाही ते काम? तुमचे 1000 काम म्हणजे आमचं एक काम जमल का नाही? तुकोबाराय म्हणला तुमचे 1000 करा, पण ते 1000 मध्ये आमचं एक काम करा. कोणतं काम करायचे महाराज? काही म्हणा. राम राम किती वेळा आहे? हे किसनराव किती वेळा आहे? बरोबर, राम राम किती वेळा घालतात? 9 वाजता 2 वेळा. राम राम एकदा आहे का तीनदा आहे? 2दा. दोनदा आहे. वा, हुशार आहेत पोरं महाराज. एकदाही राम नाही आणि तीनदाही राम नाही, दोनदा राम आहे. एकदा का राम नाही? तुम्हाला माहित आहे, एकदा राम म्हणणार पुन्हा राम म्हणण्याच्या भानगडीत पडत नसते, त्याला याड्या बाबडीत उचलून न्यावं लागतं तिकडे. म्हणून एकदा राम नाही, तीनदा राम नाव. राम का नाही आहे का? तुम्ही आता राम राम घाला बरं एखाद्याला. भाऊ काय नाव? राम राम. हा, दिनकरराव. राम राम राम. दिनकरराव म्हणला दिसायला बरं दिसायला, पण हुकलेलं दिसायला महाराज आहे का? अरे तीनदा राम राम म्हटलं की माणूस हुकलेलं म्हणतं, एकदा भानगडीतच पडत नाही. म्हणून कितीदा राम आहे? बरं, राम राम म्हणताना पोरं हात डोक्यावर का कमरेवर? डोक्यावर. कोण म्हणलं? हा, चावडी डाका टाकू नका बर का. ए, हात कमरेवर का डोक्यावर? क्या बात आहे. मग इथंच हात काय? शास्त्र सांगतंय तो राम तिथं आहे महाराज. तैसा हृदयामध्ये रामू. बर, दोनदा राम का? सर्व घटी राम देहादेही एक. अरे दोनदा राम का? तुझ्यातही राम माझ्यातही राम, म्हणून 2 वेळा राम आहे का? राम नामातली ताकद आहे का? राम नाव साधन आहे महाराज. हो, राम नामातली ताकद. अरे महादेव बडादेव सबदेवन का बाबा सुद्धा पण जेव्हा हलाल नावाचं विष प्राशन केलं तेव्हा त्या राम नामानं शांत झाला आहे का? एवढी पॉवरफुल ताकद या राम नामामध्ये आहे. राम शब्दामध्ये 2 अक्षर आहेत, रा आणि म. पण ताकद बघा, राचा उच्चार केल्याबरोबर बसले सर आमचं तोंड उघडतंय का नाही? हा, राचा उच्चार केल्याबरोबर तोंड उघडतं आणि मनी बंद होतंय. उच्चार केल्याबरोबर आमचं आतलं पाप बाहेर निघून जातं, एवढी ताकद आहे त्या राश उच्चारात. मनी बंद होतं, पुन्हा बाहेरचं पाप आत येऊ शकत नाही, एवढं पॉवरफुल आहे का? म्हणून राम राम म्हणायचंय का? राम हे सार आहे महाराज, आणि सार ग्रहण करायचं असतं, आसार टाकून द्यायचं असतंय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या मुलांना कळण्यासाठी सांगतो, पोरं हो, सार काय करायचंय? घ्यायचं आणि आसार टाकून द्यायचं असतं. एवढं तर कळालं? सार काय करायचं? जोरात. सार काय करायचं? आसार काय करायचं? फेकून द्यायचं. हा, ठीक आहे. काही काही पदार्थ सार आणि आसारच्या दृष्टीने एकमेकाच्या विरोधात आहे. नागेशराव, खारकेच्या विरुद्ध बदाम आहे, बदामच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेड आहे, सार आणि आसाराच्या दृष्टीनं. हो, सार घ्यायचं ना आसार टाकून द्यायचं. बरोबर. खारी खात असताना खारकेचा आतला खायचा आणि वरचा टाकायचा. बरोबर. काय करायचं मग? क्या बात आहे. हो, ही नुसतं खिचडी झाली बुवा, काहीच म्हणी नाही आहे. खारकेचा वरचा खायचा ना आतला, वरचा सार आहे, आतला आसार आहे. आता खारीक जशी खाली तसा बदाम खायचा का पोर? हो, बदामचा कोणता खायचा? सगळं. त्यांचा काही दोष नाही, ते झाडावरले बदाम हाणणार दिसायचे. झाडावर वरचंही खाते फोडून मधलंही खात आहे का? आता खारीक खाताना खारकेचा वरचा खायचा आतला टाकायचा, बदामचा वरचा टाकायचा आतला खायचा. हो, आणि आंबा खात असताना आंब्यावाली आंब्याचा कोणता खायचा? होय, बाहेरचा का? साल खाता काय? हा, मधली कोय खाता? अरे काय खाता मग नेमकं? अरे वरचाही टाकायचा आतलाही टाकायचा, दोन्हीच्या मधला रस चाकायचा. हा, खारकेचा वरचा खायचा आतला टाकायचा, बदामचा वरचा टाकायचा आतला खायचा, आंब्याचा वरचाही टाकायचा आतलाही फेकायचा, दोन्हीच्या मधला चाकायचा. ना आता लवकर उत्तर द्या भोसले सर, पोरं लवकर उत्तर द्या. हो, पेढा खाताना पेढ्याचा कोणता काढायचा? कोण म्हणलं खालचं वरचं ढेकळं खायचे काय?
काहीच नाही महाराज, संपूर्ण खायचा पेढा का संपूर्ण सार आहे. तसं राम हे भगवंताचं नाम आहे आणि ते संपूर्ण सार आहे विठ्ठल महाराज. हलकट तो संसार आणि येते सार भगवंत. पुन्हा त्या भगवंतामध्ये ना हो सार 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 विठोबा, नाम तुझे सार आहे का, म्हणून भगवंताचं नाव सार आहे आणि ते ग्रहण करायचंय. अरे सामान्याने घेतलं नाही महाराज. अरे महादेवाने सुद्धा त्या रामाचं भजन केलं का नाही गुरुजी? श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे बघा सर्वांनी टाळी वाजून भजन करा. टाळी वाजून, टाळी टाळी. हा क्या बात आहे, वा. 49 वर्ष झालेत आपल्या सप्ताहाला. टाळ वाजणार नाही, टाळी. क्या बात आहे. अरे ज्यांनी ज्यांनी हा सप्ताह सुरू केला त्यातली बरीच मंडळी सध्या हयात नाहीत, पण ते जिथं असतील तिथून आज तुमच्या टाळीचा आवाज ऐकतील आणि तुमच्या टाळीचा आवाज ऐकून तुम्हा सर्वांना ते भरभरून आशीर्वाद देतील. आहे का? अशी टाळी वाजली पाहिजे. हा सर्वांनी भजन करायचं आहे का? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ए थांबा थांबा, ओरटेकर ओरटेकर, आवाज कोणाचा यायलाय तुम्हाला? मंदिरातल्या लोकांचा होय. फक्त थांबा. आता जेवढे पुरुष मंडळ आहेत तेवढ्याने भजन करा, ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत तेवढ्याने भजन करा. बघू द्या आता, आवाजच बघू द्या. मला बघू द्या जरा. आडनाव भोसले, पण आवाज कसा भोसलेसारखा आला पाहिजे का नाही? होय सर, बघतो दादा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा, काय आवाज आहे तुमचा. बापरे, मेलेलं कुत्र वळून टाका वाटायला अंगावर तुमच्या. एवढं मी इंजेक्शन देऊन सुद्धा काय काय श्री राम जय राम जय राम, काय आवाज आहे. मला असलं भजन म्हणलं ना महाराज जीवा गेल्यावर लय राग येते गुणाजी राव. असं वाटतंय ते भजन म्हणणाऱ्याच्या नाकावर भुक्की घालावं एखादी आहे का. तोंड वाकडं करून भजन करतात महाराज काय काय. आणि पंक्तीला बसले ना लाबरे बर्तकरे गुंड्या तुटेपर्यंत हातात महाराज. आणि भजन म्हणलं की श्रीराम जय राम जय जय. आता भजनच बघायचं का? भजन बघा आमच्या माता माऊलीचं भजन. आई साहेब जरा जोरात भजन म्हणायचा. हे बघा, मला खात्री आहे यांच्यापेक्षा काकणभर का होईना जास्त आवाज तुमचा येणार. येणार का नाही? येणार का नाही? येणार का नाही? त्या म्हणल्या महाराज काळजीच करू नका, आम्हाला रोजची सवय, घरी त्यांचा आवाज कधीच. म्हणून जोरात. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. उठून व्यवस्थित, उठून व्यवस्थित. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम. क्या बात आहे महाराज. एकदा टाळी होत्या जोरदार याच्यासाठी.
एका तालात भजन म्हणलं, एका तालात हे. आणि हे कसे म्हणाले, थेलेला बुक्की झाली ना. आणि दिवावानं भजन सामान नाही, महादेव बडा देव सब देऊन का बाबा तिनं भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव. महादेवानं ज्याचं भजन केलं ते भजन म्हणजे राम राम. शिव हाला हाले तापला, राम नामे शीतल झालाय का. म्हणून या नावात एवढी ताकद आहे भोसले सर आहे का. म्हणून उद्यापासून काय करायचं, राम 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 सार आहे. कशावरून, आता तुम्ही गुरुजी आहेत, हे इकडे अंबादास भाऊ चांगले आहेत, मग व्यवहारातली माणसं सगळी माझ्या समोरच आहेत ऐका. गणितामध्ये प्रदीप पाटील शेवटी शिल्लक राहतं विठ्ठल महाराज, त्याला सार म्हणतात. काय म्हणतात बाबा, तुम्ही ऐकलेले का नाही, काय म्हणतात त्याला. येमली मी गचपडीची गोळी खातो गप बसतो आता. गणितामध्ये सुद्धा शेवटी शिल्लक राहतं त्याला सार म्हणतात. सार आहे का. एक गणित सांगतो तुम्हाला, गणित मदन गुरुजी गणित सांगतो ऐका. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले, दुगुन करने का काम अट से भगलो, नीचे बसे सुरा. हे गणित आहे का. कोणत्याही नामाला चारनी गुणायचं. पोरं बघतो आता कोणाचं गणित पक्क येतं. कोणत्याही नामाला कितनं गुणायचं, चारनी. त्याच्यात 5 मिक्स करायचे, ते दुप्पट करायचं, 8 भागायचं, शिल्लक 2 राहतात. गणित करून बघायचं. कोणतंही नाव घ्यायचं, कोणतंही नाव. काय नाव भाऊ तुमचं, हा गोपीनाथ. किती अक्षर आहेत गोपीनाथ मध्ये, किती अक्षर आहेत. कितनं गुणायचंय, 4. 4 चोक मध्ये किती टाकायचे होते, 5. 16 आणि 5 21. काय करायचं होतं पुन्हा, दुप्पट करायचं. 21 दोन्ही 42. 8 भागायचं, 8 पंचे 40. 42 म्हणले 40 गेले, किती राहिले, कोण मला 17 राहिले. हे 2च राहिले महाराज. जे 2 राहिले त्याला काय म्हणायचंय, राम म्हणायचे, राम महाराज. आणि ते सारे ग्रहण करायचंय. हो म्हणले महाराज हे 4 अक्षराचा पाठ करून आला असतील. हेच नाव घ्या. काय नाव आहे, ज्ञानोबा. किती अक्षर आहेत, कितनं गुणायचंय, 3 चोक 12 आणि 5 हे 15. कोण म्हणलं, 12 आणि 5 17 दोन्ही 8 न भागा, 8 चोक 32. 34 मधले 32 गेले, किती राहिले, जे 2 राहिले त्याला काय म्हणायचंय. आता अजून कोणाचं नाव घेऊ का, आता काय नाव आहे त्याचं, मोन्या. मौन्या. कसं घेऊ आता मी, नाही झालं ना. 3 अक्षर 4 अक्षर राहिले, आता 2 राहिले. 5 अक्षर सांगा. आपलं काय नाव आहे, कृष्णा. 2 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत पोरो, 2. बघू प्रयत्न करून बरं का, फक्त हुकू नाही ना तर माझं भांडवल सगळं हे. 2 अक्षर आहेत. बेचोक 8 आणि 5 13 दोन्ही 8 न भागा, 8 त्रिक 24. किती किती उरले, जे 2 उरले त्याला काय म्हणायचंय, आणि ते काय करायचंय, जपायचं. उद्यापासून कोणाकोणाला जपणार बरं. खरं सर खरं सांगा, ज्या देवाने तुम्हाला 24 तास दिले, 24 तास, कोरोनामध्ये एक श्वास मिळत नव्हता. एक श्वास म्हणून माणसं दगावलीत. 50-50 लाख रुपये खर्च केले लोकांनी, पण हाताला काही लागलं नाही महाराज. अरे कर्ज बाजारी झाले, बेघर झाले, भूमिहीन झाले. काही काही कच्च्या घराला कुलप लागलेत महाराज आजही. विठ्ठल महाराज काल उद्या आता मालक येणार आहेत, मालकाला विचारा. मालकाचं कीर्तन होतं तिकडं राणी सारगावजवळ. त्यांनी मला सांगितलं, म्हणले हे बघ, म्हणले घर एवढं मोठं आहे, कुलूप लागलंय, एवढा मोठा वाडा होता. म्हणलं काय झाले मालक, एकही राहिलं नाही म्हणले घरातलं. एका सोयीने गेले म्हणजे कोरोनातले सगळेच. कोरोनामध्ये 50-50 लाख खर्च केले, काय मिळालं नव्हतं. जेवाय मिळालं नव्हतं का धाराजीराव, कोरोनामध्ये जेवण नव्हतं का, काय मिळालं नाही. मग
अरे श्वास मिळाला नाही, श्वास आहे का? अरे तो जगाचा मालक तुम्हाला दिवसामध्ये 21,600 श्वास देतो. कधीतरी मोबाईलला आम्ही त्याचं नाव घेतो का? होय, घेतो का संजू भाऊ? मी घेतो म्हणा, आता दचकून म्हणाले काय का? अरे तुम्ही देवाला वेळ द्या. एक वाक्य लक्षात ठेवा माझं, तुम्ही देवाला वेळ द्या, देव तुम्हाला वेळ दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही त्याला वेळ द्या. दिवसात 1 तास द्यायला काय हरकत आहे हो? होय सर, भोसले सर, तुम्ही मला आज पाकिट द्यायलात ना. तुमचे जोडीदार कुठे गेले शंकरराव? हा, ते म्हणले मला कुठं 1 नोट आगाव दे म्हणतं की कोणाला माहीत आहे का? ते लांब जाऊन बसली. 1 तासामध्ये की एका सेकंदाला एकदा राम म्हणतात का नाही? एका सेकंदाला एकदा राम. 1 मिनिटात कितीदा होईल? 60 वेळा. 1 तासात किती वेळा होईल? काय गणित आहे तरी तुमची. बाळू भाऊ किती? बाळू भाऊ मला तिकडच बघ रे बाबा. 1 सेकंदाला एकदा, तर 1 मिनिटामध्ये 60 वेळा. 1 तासात किती मिनिट आहेत? बघा 5 म्हणा घ्या हाणून. बरं 60 म्हणजे किती वेळा होईल? 3600 1 तासाला होईल. बरोबर का नाही? 3600 1 तासाला नाम. अरे एकदा राम मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल तर तुम्ही 1 सेकंदाला राम. एवढे चतुर आहेत महाराज. आज्याला म्हणजे आज्याला तुला कळत नाही तर कशाला वापरतो मोबाईल आहे का? मी काल सहज गाडी पुढे एक गायीन वासरू आलो. मी एका पोराला म्हणलं, पोरा ते गाय वासरू हाण बरं. मला मी हाणीत नसतो, मला असले कामं करीत नसतो. मला म्हणलं काय माणूस रगेलो हो पोरगं. म्हणलं कोणाचं आहे? मी म्हणलो कोणाचं आहेस र? कोणाचं आहेस? मला तुम्हाला काय करायचं? अरे मला ते गायन वासरू हाणणं हाणीत नसतो म्हणला. मी म्हणलं कोणाचं आहे गायन वासरू? आपल्याला माहीत नाही म्हणलं गाय कोणाची, तर वासरू माहीत आहे. म्हणलं वासरू कोणाचं आहे? गायचंच आहे म्हणलं. कोणाचं आहे? लई दलिंदर असतात महाराज. चला 15 दिवसाचं 15 तासाचं काढा गणित. किती वेळा होत आहे? 1 तासाला 3600. 15 तासाची संजय भाऊ काढा ना. 15 तासाची बाळू भाऊ गचपडीची गोळी खाऊ ग. हुकलं तर तुमच्या मागे येईल. कसं काढलेत प्रदीपराव बघा ना. आकडा येत नाही माहिती त्याच्यावर. 15 दिवसाचं. अरे 15 तासाचे 3600 गुणिले 15 किती व्हायलेत? हा, कोण म्हणलं 4 लाख? ए किसनिया काही म्हणू नको ना. किती व्हायले तर? 54,000 होतात. 54,000. किती दिवसा किती तासाचे? 15 तासाचे. 1 तास रोज भजन केलं तर 15 तासाचे 54,000 वेळा नाव होते. ऐका, आता महिनाभर जर घेतलं 30 तासाचं किती होते बघा? 1 लाख. एका महिन्याचं गणित. आणि हे वर्षभर जर 1 तास घेतला तर, वर्षभर 1 तास घेतला तर 365 दिवस आहेत. आणि 365 तास नाव घेतलं गुणाजीराव किती होईल? आता यायला विचार ना शेजाऱ्याला आपल्या किती होईल? जवळजवळ मला वाटतं 96 लाख होतात. 96 लाख. किती वेळा? 96 लाख. हो विठ्ठल महाराज, खरं सांगू का, हे जर उपक्रम तुमच्या गावाने राबवला ना महाराज, अरे गाव सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, सोन्याचं झाल्याशिवाय राहणार. 49 वर्ष झाले सप्ताहाला. पुढचं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे का? आणि यंदा ह्या सप्त्यामध्ये आज शपथ घ्या, काही झालं तरी हरकत नाही, पण पुढच्या सप्त्यापर्यंत रोजचा 1 तास राम राम म्हणल्याशिवाय मी झोपणार नाही, अन्न घेणार नाही, अशी जर शपथ घेतली ना महाराज, तर तुमचं 49 वर्ष केलेलं या सप्ताहाचं सार्थक होऊन जाईल. लक्षात ठेवा का? हो. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिले काम से, अरे कुछ समय ऐसा निकलो प्रेम कर लो राम से, प्रेम कर लो राम से. ऐका, पण काही म्हणा, महाराज म्हणले आमच्या कामातून वेळ काढून आम्ही राम राम म्हणू. म्हणले होय, तुम्ही काय करता काम? हा, कपड्यात दुकान आहे, उद्या सकाळी येऊ का मग? आता कपड्याचं दुकान काम करत करत काय हरकत आहे गिऱ्हाईक नसल्या राम राम म्हणायला? हा, करतात. बरं ठीक. काही माणसाने विचारलं, म्हणजे महाराज अहो तुम्हाला काय लागलंय? म्हणे तुम्हाला काम न धंदा जेवण तीनदा. म्हणजे काय झालं? अहो तुम्हाला काय म्हणले? काकत भोपळा दिस मोकळा बघा आम्हाला म्हणून. हो, तुमचं काय म्हणले? महाराज लोकांना सप्तेन पोलीस आयला
बघा हप्ते. अहो आम्हाला त्या मागे एवढे काम आहेत म्हणले, राम राम म्हणायचे काम सोडून म्हणले, पण त्या राम राम म्हणण्यामध्ये काहीतरी फायदा असला पाहिजे आहे का? रिकाम टेकडा माणूस सुद्धा फळाची अपेक्षा करतो, पोहोचले जर करतो का नाही? मग तुमचं राम राम म्हणण्यामध्ये काय फायदा आहे का? म्हणले फायदा आहे. राम म्हणता रामाची होई जे. थांबा आता काहीच म्हणू नका तुम्ही. मी आहे. तुम्ही म्हणली चाल नंबर 1. फायदा फायदा तो कोबराने सांगितला, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हा फायदा आहे प्रदीपराव. सुख होईल भवश्रम म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, ये संसारे खल दुस्तारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरणे, याला भवश्रम म्हटलेलं आहे का? आणि हे कायमचा जाणार आहे. कारण जन्म घ्यायचं म्हणजे आईचं उदर, आणि आईचं उदर म्हणजे यशाचा डबा नाही. उलट टांगलेले गरबी असतात, दिला दंड आणि वरती पाय खाली तोंड आहे का? म्हणून त्यावेळेला त्याला इच्छा होतात, ते सांगत बसत नाही. हो त्या व्यथा, मरायची व्यथा, हो पुन्हा यमयातना, जन्माची व्यथा, आणि व्यथा कायमची जाणार आहे. आणि दुःखाचा संसार असणारा सुखाचा होणार आहे. संसार सुखाचा आहे का दुःखाचा भोसले सर? हा कसा आहे बरं? कोणीतरी सुखी का खरं सांगा बरं सध्या? होय आहे का? कोण आहे? वा वा वा, मला वाटलं कुठं म्हणते की मी सुखी म्हणून एकटाच आहे का? थोडे थोडे सब दुःखी, हो सुखी हरीचे दास आहे का? हे पोरं इकडे बघा. ए लिंबिया इकडे बघ रे, काळ्या इकडे बघ. हा असू द्या, पोरं कीर्तनाला असली पाहिजे, कारण ते भविष्यात बिघडू नये म्हणून ते कीर्तनात आणायचे. बिघडणारे हे आहेत आता, चिखलाचे गोळे आहेत. जसा आकार दिला, जसे संस्कार दिले तसे घडणार आहेत. आता म्हातारी माणसं बिघडणार आणि सुधारणार पण. काय चालू होतं आपलं? बघा कीर्तन म्हणलं हे. प्रत्येक जीव दुःखी महाराज, प्रत्येकाला कोणती ना कोणती व्यथा विठ्ठल महाराज. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या व्यथेमध्ये अडकलेला आहे. अरे कुणाला कोणतं दुःख, कुणाला कशाचं दुःख, कुणाला कोई तन दुःखी, कोई धन दुःखी, कोई मन दुःखी आहे का? हो सगळे कोणत्या ना कोणत्या गोष्टीने दुःखी आहेत. सुखी कोणीच नाही महाराज. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मला शोधून पाह आहे का? कोणी सुखी नाही. ज्याला लेकर बाळ नाही ते म्हणतं देवा लेकर बाळवाला सुखी. काय करू 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, हो घरामध्ये लेकरू बाळ नाही, करमत नाही, कुत्र्याचं मांजराचं पिलू घ्यावं लागले, हो हो समाधान मानावं लागले. लेकरावाल्याला अजिबात लेकर नाही, त्याला काय वाटतं लेकरा बाळवालं. हे गोपीनाथराव काय वाटतंय? सुखी. आणि ज्याची लेकरं रोज सायंकाळी लैजिम खेळत घरी येतात. लैजिम कळालं का पोर? हो लैजिम म्हणजे काय? 90 हाणतात 90. सायंकाळी येणार, ओसमतून फुल पिऊन येणार, आणि बाप दिसला की बापाच्या कंबड्यात लात घालणार. रोज रोज कंबड्यात लाता घालणाऱ्या त्या बापाला जाऊन विचारा नागेशराव. ते बाप म्हणते देवा न झालेलं सुखी रे, न झालेलं सुखी. मग हे दुखी ते दुखी आहे का? कबीर महाराज म्हणतात ना, वर्णन करतात महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया को नहीं रे राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, दुख के कारण सुखदेव जी ने उतरी माया त्याग, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? बरोबर आहे का नाही पाटील? हो म्हातारगावकर, बरोबर आहे का नाही? बरोबर असेल की म्हणून आहे का? अरे प्रत्येक जीव दुःखी आहे. संसार दुःखाचा आहे महाराज. हो तो पुरत भरलेलं दुःख ज्याच्यात, त्याचं नाव संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुख नाही कोठे आलिया
मृत्यू लोकी सुखाची कहाणी नाही की जल कवनाची श्रवणी आहे का? अरे ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना हे उपाय आहे का? म्हणून ढेकणाच्या बाजेवर सुखाने झोप लागते का भोसले सर? आणि एखादा माणूस म्हणला काय झोप लागली, मूर्ख म्हणायचे त्याला, मूर्ख. ढेकणाच्या जागेवर सुखाची झोप येते बाजूवर? नाही. तसं महाराज हा संसार दुःखाचा आहे का? पण दुःखाचा जरी संसार असला तरी सुखाचा होतो. त्यासाठी काय करावं लागतंय? देवाचं भजन करावं लागतंय. म्हणजे कोणाचा झालाय का? म्हणजे झालाय ना महाराज. कोणाचा झालाय? मोठ्याचा पुरावा द्याला, मोठ्याचा. गुरुजी, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. हो चला, कुणाचा विजय झाला? कृष्णा, कुणाचा विजय झाला? उच्चार खऱ्याचा म्हणायला आता. त्याला माहिती आहे महाराज म्हणणारे बरोबर आहे म्हणून. पण विजय कुणाचा झाला? पांडवाचा. पराजय कुणाचा झाला? कौरवांचा. कुणाचा विजय व्हायला पाहिजे होता सर? हा नाही, तुमचा सरपंच कमी मतदानवाला होते का जास्त? मग कोण यायला पाहिजे होता निवडून? अरे मग कौरवांचा विजय झाला नाही, पांडवाचा का झाला? 5 पांडव होते. धर्माच्या लढाईमध्ये धर्माचा विजय होत असतो आहे का? कौरवांचा विजय नाही, पराजय झाला. नायनाट झाला, नायनाट. बियाला कोणी राहिलं नाही का? पांडवाचा विजय झाला आहे का? आणि तो विजय, तो आनंद आवरण गेला 5ही पांडवाला. इकडं बघा पूर्व, आता आवरण गेला दुःखाचा. दिवस न दिवस महाराज 12 वर्षाचा वनवास भोगला होता. आणि डोंगरा एवढं दुःख भोगून आज महाराज वनवास मुक्त झाले होते. थोरला भाऊ राजा झाला होता. डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आहे का? सोन्याचा मुकुट होता डोक्यावर. इकडे बघ रे. हो. आणि तो आनंदाचा क्षण चौघाई भावंडाने भावाकडे बघितलं आणि डोक्यावरचा सोन्याचा मुकुट बघितला. डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या. एकमेकाच्या गळ्याला बिलवू लागली. कडकडून मिठी मारून आनंद व्यक्त करत होते. पण अंबादास भाऊ, त्या आनंदामध्ये सुद्धा दुःख होतं एका गोष्टीचं. ज्याच्यामुळे आपला थोरला भाऊ राजा झालाय, तो भगवान श्रीकृष्ण द्वारिकेचा राजा उद्या कायमचा निरोप घेणार आहे आपल्याला. जीवनामध्ये चांगली माणसं जीवनातून गेली, रडा म्हणायची गरज पडत नाही. आपोआप डोळ्याला धारा निघतात महाराज. भगवान श्रीकृष्ण कायमचा निरोप घेणार म्हणून 5ही भावंड एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडत होते. भगवान श्रीकृष्णाला कळालं. भगवान श्रीकृष्ण येतात, चौघाला एकांतात घेऊन जातात. सांगतात, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव जी प्रभु सुनो, इस्टेट का क्या नतीजा होता है, आप सब जान चुके हो. हा लाला, इस्टेट के लिए 100 कौरव समाप्त हो गए. हा लाला, मेरी आपसे प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई हो झगड़ा मत करो, प्यार बनाते रहो. अरे कुछ कम ज्यादा हुआ मुझे बुलाओ, मैं आ जाऊंगा. अरे समजूत काढली, रथ सज्ज होता, रथात पाऊल टाकला. आणि पाऊल टाकल्याबरोबर जेव्हा कानावर रडण्याचा आवाज आला, भगवान श्रीकृष्णानं तो पडदा बाजूला केला. पुढं बघितलं कोण रडतंय, तर पुढं आहो पांडवाची आई आणि भगवान श्रीकृष्णाची आत्या. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. बुवा रडू लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आवाज दिला, बुवा काय झालं ग रडायला? आज तुझा थोरला मुलगा राजा झाला. आनंदाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि अशा आनंदाच्या क्षणी सर्व आनंद व्यक्त करत असताना तू ओक्साबोक्षी रडतेस. अगं काय मागायचं असेल तर मी द्वारिकेला जायच्या आत द्यायला तयार आहे, मागून घे लवकर. माग काय मागायचंय तर प्रचंड समाज जमला होता आणि प्रत्येकाच्या नजरा त्या कुंतीकडे होत्या. प्रत्येकजण कान टाकून ऐकत होतं की आता ही कुंती ब्रह्मांडाच्या मालकाला काय मागते. पण ऐका दादांनो, काय मागणं मागितलं ऐका, काय मागणं मागितलं अंबादास भाऊ. अरे ती कुंती माता डबडबल्या डोळ्यानं आली. हे तुला कळत नाही का? डबडबल्या डोळ्यानं आली कुंती माता. अरे ब्रह्मांडाच्या मालकासमोर आपला पदर पसरला. पदर डोळ्याला धारा लागल्या होत्या कुंतीच्या.
पदर पसरला आणि भगवंताला विनंती केली, भगवान हा बुवा कुछ देना चाहते हो? हाँ बुआ, मेरी प्रार्थना है आपसे, कुछ देना चाहते हो तो द्वारिका जाने से पहले इस कुंती को पूरी दुनिया का दुःख दिलाते जाओ. दुःख आहे का? काय मागणं मागितलं महाराज? अरे मागणं मागितलं आणि देव रडू लागला आणि देवानं सांगितलं, आता काय कमी दुःख भोगलं जीवनात तू? तुझे पती मरण पावले, 5 मुलं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. तुझे 5 मारण्यासाठी हे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते. अगर लाखच्या घरात जाळण्याचा प्रयत्न केला मुलांना, 20 पाजण्याचा प्रयत्न केला भीमाला, भर सभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न तुझ्या सुनाला केला. एवढे दुःखाच्या डोंगर भोगलेस. आज मी प्रसन्न झालोय, माग म्हणतोय, पुन्हा दुःख मागतेस. काय गोड उत्तर दिलं महाराज त्या कुंतीनं. अय माता माऊल्यांनो इकडं ऐका. कुंती आत्यानं हात जोडून सांगितलं, भगवान मेरी जिंदगी में दुख नहीं आता तो तुम्हारी याद नहीं आती, तुम्हारी याद नहीं आती. अरे मैंने रात दिन आपका भजन किया है, रात दिन आपका सुमिरन किया है, रात दिन आपका नाम लिया, इसका कारण मैं दुखी थी लाला. अरे सुखी बन जाऊंगी तो आपको भूल जाऊंगी. और सुन, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं लाला, सुख बन जाता है का सुख. तेने हो ये सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. संसाराने एक सुख आहे आणि 8वावे पाय विठ्ठल महाराज. कुणाचे? विठोबाचे. म्हणून काही म्हणा ज्ञानोबा मामा, काय म्हणा राम राम. उद्यापासून जमणार का नाही? मी तर तेच करतो की मला धंदाच नाही, मला दुसरं आहे का? राम 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 राम. हे माणसं महाराज परमार्थातली मुरब्बी माणसं आहेत. चला म्हणले महाराज कळाला आता, राम राम म्हटलं तर दुःखाचा संसार सुखाचा होणार, नाही म्हटलं तर काय नडणार आमचं? होय संजय भाऊ, काय होणार तुमचं? आज काहीच नडणार नाही तुमचं. आता चांगली धटाकट आहेत. ज्या वेळेला दात पडतील ना, नाक हानवटी एक होईल ना, हा तेव्हा कळतंय महाराज. तेव्हा जी म्हणती ना तुमच्याशिवाय मला पाणी गोड लागत नाही, ती म्हणती कवा मरतय की हे म्हणती का नाही? भोजले सर, हा बरोबर आहे का नाही? म्हणणार आहे का नाही? मग म्हणायच्या आधी माझ्या संग गाडीत चला. आता शेजारी सुद्धा मारायची वाट बघतात. हो पाटील, शेजारी ही म्हणती मरण कमेला, शेजारी ही म्हणती मरण कमेला, आलीला कंटाळा मनागी, आलीला कंटाळा मनागी. कोण म्हणत हे? कोण म्हणत हे? शेजाऱ्याचं द्या सोडून, जिच्यासाठी तुम्ही भावाचा, बहिणीचा, बापाचा, माईचा, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा त्याग करता, रक्ताची नाती एका क्षणात तोडता. अरे भावा बहिणीचा त्याग करता, गावचा त्याग करता, ज्या आईनं तळहाताच्या फोडावणी सांभाळलं, बाप राबला बैलासारखा, त्या सगळ्यांना सोडून देता आणि तुम्ही वेगळं राहता. कुणाच्या सांगण्यावरून? कुणाच्या भाया? कुणाच्या? कुणाच्या? ती डबरू सुद्धा म्हणलं बायकोच्या. हो महाराज, हो हे गुलाबी बघा ना. हां बाळा इकडे 1 मिनिट, इकडे इकडे ना. बरं जाग्या उभा टाक, जाग्या उभा टाक, पुन्हा बस, जाग्या उभा टाक. हा आदर्श उभा टाक बाळा. काय नाही, तुला काय मागणार नाही. इकडे इधर आव. आपल्याला खमकी माणसं आवडतात महाराज. कुणामुळं त्याग करते माणूस? बरं वेगळं राहतात का नाही? इकडे वेगळं माय बापातून वेगळं राहतात का नाही? लग्न झाल्यावर का आधी? जरा जोरात सांग. लग्नाच्या आधी का नंतर? इथं सांग. लग्न झाल्यावर ना. मग लग्नाच्या आधी का राहत नाहीत? ते म्हणाले ती मशीन घरी आलेली नसतील तोपर्यंत. ही मशीन विचित्र आहे महाराज, एकत्र राहू देत नाही. ते आले की 10 दिवसातच नासून टाकते. ती म्हणते मला बाई आंब्यात करमत नाही, मग आपण दिल्लीला जाऊ नाही तर मुंबईला जाऊ. ते म्हणलं अगं लग्न आपल्या सप्त्यात झालंय, लोक काय म्हणते. ती म्हणली मला 12 भानगडी सांगू नको, माझ्या मनासारखं राहायचं असेल तर मी तर राहणार आहे, नाही तर जे काय दिलंय बापांना ते घेऊन जाणार उद्या. कुठं जाणार हिरडगावकर? कुठं? मैं के चली जाऊंगी तुम दे. तिनं विचार केला भोसले सर. ते म्हणला सध्या 50-50 एकरावाल्याला बायका मिळ,
मिळाल्यात का? कृष्णाचं लग्न झालंय का? मिळाली का? आता एवढं वजनदार व्यक्तिमत्व पण बायको मिळाली का? ते म्हणाले मला मिळती रे गपू ग. बायका मिळणार महाराज. अरे गाव गाव टरकानं पुरं पडलेत, आदर्श पडलेत का नाही? हा टरकानं पुरं पडलेत, बायकाच मिळणार सध्या. रोज आम्हाला म्हणाले कुठेतरी बघा, कुठेतरी बघा, कुठेतरी बघा. मी आम्हाला आता तू पुढच्या वेळेस तिकडे जाय म्हणलं पर्यागराला, येऊच नको म्हणलं, तो कामच नाही इकडं आहे का? मला मिळालीस तू गेलीस तर कुठून आणू दुसरी? मग काय करू सांग म्हणला, काय करू? ती म्हणली वेगळं राहायचं, वेगळं तुम्हा सांगते, वेगळं निघाना, वेगळं निघून संसार बघाना. मग माझा मुद्दा एकच आहे महाराज, तुम्ही ज्यांचं रक्ताची नाती एका क्षणात जिच्यासाठी तोडता, त्यांच्यापेक्षा तुमचं तिच्यावर प्रेम आहे. संजय भाऊ खरं सांगा, पण ती तुमची बायको शेवटच्या वेळेला तुमच्या कामाला येते का? जरा जोरात सांगा आता. हे म्हणाले म्हणाव तो भाकरीचं वांदच आहे आता. शेवटच्या वेळेचं सांगतो महाराज, हे आता नाही कळणार आपल्याला. कळणार आहे का आता? कळो येईल अंत काळी, आता नाही. कधी कळणार? कळो येईल अंत काळी. वा वा प्राण प्रयाणाचे वा राजे. कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे राहती निराळी राना पुरे सकळा. दुसरा येईल हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा हाळ बांधून येईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा हाळ बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी साहेब जाईल, एका जनार्दनी आमच्या साहेब जाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारे. दाता गुरु मचिंद्रनाथ ब्रह्मगिरी पर्वतात, दाता गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बोलतो बंगाली, बोलतो बंगाली. टाळी वाजवा एकदा. हे तुम्ही बाकीचे लाजायलात नाचायला महाराज. कीर्तनात जे नाचतंय ना माणूस ते भाग्यवान असते. नागेशराव, कुठं नाचलेला माणूस भाग्यवान? जरा जोरात. कुठं नाचलेला? पवार सर कुठं नाचलेला? कीर्तनात. आणि सकाळी सकाळी चुलीच्या समोर नाचतात का? चुलीच्या समोर ते कोण आहेत? काय मामा कोण आहेत ते? पाटील नाही. मी सांगतो ना मग माहित नसलं तर. काय करावी ती, काय करावी ती मोलाची माकडे नाचतात पुढे संसाराच्या. संसारात नाचणाऱ्याला काय म्हटलंय होय काका? काय म्हटलंय? माकड. हा माकड. आणि कीर्तनात नाचणाऱ्याला
भाग्यवान म्हटले भाग्यवान. आणि या गावामध्ये फक्त एकच भाग्यवान दिसलं आमचं महाराज बाबा. हे जोरात टाळी वाजवा आहे का? नसू द्या कुठलं बी पण आपल्या कीर्तनात आहेत ना सध्या. मग राम राम म्हटलं तर फायदा आहे महाराज कोणता? जाईल भवश्रम. नाही म्हटलं तर आज नाही कळणार. ज्याच्यासाठी राब राब राबलास त्यातलं कोणीही कामाला येत नाही. राहते निराळी रांडा पोरे सगळं. जे काय करायचं ते या जन्मात जिता जिची जायचा तैसा. पुढे आहे रे ओळसा उगून या फासा. काय करणे ते करी. काय करायचंय यरजार संपवायची. कशाच्या बळावर? अवघी विठोबाच्या नामे. तुका म्हणे कर्मे जाळून या तरती आणि तुका म्हणे वर्मे जाणून या तरती. कर्म जळालं जन्म नाही. कर्म जाळायची ताकद ज्ञान अग्नीमध्ये. ज्ञान चित्तशुद्धीमुळे आणि चित्तशुद्धी भगवंताच्या नामामुळे. भगवंताच्या चित्तशुद्धीमुळे भगवंताच्या नामामुळे चित्तशुद्धी. चित्तशुद्धीमुळे ज्ञान. ज्ञान अग्नी कर्म जळतं. एकदा कर्म जळालं पुन्हा जन्मच नाही. बीज भाजून केली नाही आणि पुन्हा आम्हा जन्म. कृष्णा शेंगदाणे भाजून पेरल्यावर किती दिवसानं उगवतात? हा निघतच नाहीत. हा किती होतात? 750 महिन्याची. 12 महिन्याची किती होईल एकट्याची? 9,000 एकट्याचे 25 रुपये दिले व्हायलेत आहे का? आणि त्यांच्या मनात जरा त्यांनी 50 दिले तर किती होईल? 9 दोन्ही. पण 25 देऊ द्या तुमच्यासारख्याने. प्रत्येकानं जर रोजचे 25 रुपये काढले महाराज. गावामध्ये संख्या किती आहे? संख्या किती? मतदान किती आहे? मतदान किती आहे? असू द्या ना काय बाहेर कुठं किती मतदान आहे आपलं? 4,000. 4,000तल्या 3,000 जर 9,000 जर दिले तर किती व्हायलेत? उग नव माय पाटील म्हणतात मला. हे सांगा की सांगा ना कुणीतरी. सांग ना बापू. 3.5 कोटी व्हायलेत का नाही? मग मोठा सप्ताह करायला आपला 3.5 कोटी थोडीच लागणार आहेत महाराज. लय झाले 50 लाख रुपये. आणि 50 लाख रुपये सोंडी करायला गोळा करणं अवघड आहे. अवघड आहे का? हे अवघड आहे का? करणार का नाही? हे बघा काही म्हणते तुम्हाला काय लागले महाराज. अरे हे सप्ते आहेत म्हणून तुम्ही आज माणसात माणसं आहेत. सप्ते नसते हे मोतीराम महाराज मारुतराव महाराज महात्मे झाले नसते आज माणसं जिवंत खाली असते. लक्षात ठेवा. आज तुमची येणारी पिढी जर तुम्हाला संस्कार संपन्न बघायचे असेल. तुम्हाला मायला लाल डोळे करायलेत काय काय म्हणत आपलं. तसं नाही. म्हणजे मोतीराम महाराजांची परंपरा मारुतराव महाराजची परंपरा सांगतो महाराज. उगाच नव. अरे मोतीराम महाराज म्हणजे तुकोबाऱ्यानंतर पुन्हा वैरागी जन्माला आला. आपल्या परंपरेमध्ये त्यांचं नाव मोतीराम महाराज आहेत. नामदेव महाराजानंतर पुन्हा भक्ती जन्माला आली. श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर बाबाच्या नावावर रूपान आहे का? दिनरजनी हाची धंदा. हो गोविंदाचे पवाडे आहे का? हरिभजने ढवळलेले जग. म्हणून हे महात्मे जन्माला आले. महात्मे आपल्या भागात. म्हणून हा परमार्थ जिवंत आहे. अरे ह्या सप्ताह म्हणजे आपला उत्सव आहे महाराज. अरे वर्षभर तोंड न बघितलेली माणसं एका मांडीला लावून एका व्यासपीठावर बसतात. एवढंच व्यासपीठ आहे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी. आणि म्हणून माझी विनंती आहे येणार हो बघा पुढच्या वर्षी कोण राहणार आहे आणि कोण नाही ते मी सांगू शकत नाही. एवढा मोठा महाराज अब्जाधीश माणूस गेला मागं विमानामध्ये. एवढा अब्जाधीश गेला. काय घेऊन गेला आहे का? अंबादास भाऊ म्हणून खरं सांगू का तुमच्यासोबत येणारं एवढंच आहे महाराजी. करा हरिभक्ती परलोकी येईल कामान सोडविना यमापासून या. किती पैसा कमवा पैसा तुमचं कार्ट खाणार आहे. हो तुम्हाला येणार मजा कोण? तुम्ही राबणार मजा कोण हाणणार? तुमच्यासोबत येण्यासाठी एवढंच आहे महाराज. तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदे. सगळं चितेला तिथं राहणार आहे. फक्त तुमच्या सोबत ह्या चांगल्या कार्यामध्ये केलेलं जेवढं काही काम आहे सत्कर्म आहे तेवढं सोबत येणार आहे. म्हणून म्हणजे हात जोडून विनंती आहे. अरे संधी आली नाही संधीचं सोनं केलं पाहिजे महाराज. पुन्हा 50वं वर्ष येणार नाही. पुन्हा आपण राहू का नाही सांगता येणार नाही. पुन्हा 75 येईल. पण 75 वर्षापर्यंत आपण थोडंच राहणार आहेत. म्हणून हो भोसले सर खरं सांगू का अरे गावानं असा सोहळा केला पाहिजे. असा सोहळा केला पाहिजे जसा लातूरला शेलूला सप्ताह झाला का
तसा सप्ताह महाराष्ट्रभर फक्त चर्चा चालली पाहिजे आंब्याची महाराज सप्त्यामध्ये आहे का हो असा स्वरतार सप्ताह झाला पाहिजे आहे का कुणा कुणाची इच्छा आहे स्वरतार व्हावा म्हणून हातवरी करा बरं 1-2 महिला मंडळाची सुद्धा इच्छा आहे महाराज ज्यांनी हात खाली घेतले त्यांची इच्छा येऊदाला जायची हातवर अरे 16 मोठा करायचा काय हरकत आहे महाराज अरे आपलं आडनाव भोसले महाराज भोसले आणि खरं सांगू का आज तुमचं आडनाव भोसले जिवंत आहे आज हा एवढा सोहळा बघतो अरे मंडप सिस्टीम गायन वादन कथा कीर्तन अरे सगळं वैभव जर कुणामुळे असेल लक्षात ठेवाय का हो म्हणून मंदिरावला कळस अंगणातली तुळस गोट्यातली गाय और आमच्या आईच्या कपाळावलं कुंकू जरा जिवंत असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजमुळे लक्षात ठेवाय का हो म्हणून आपण त्या हो आपलं आडनाव तेवढं दर्जेदार आहे मोठं आहे का सप्ताह पुढच्या वर्षी तेवढा झाला पाहिजे हे बघा मला बोलू नका मला माहिती आहे मोठा सप्ताह म्हणलं तुम्ही भोसले सर मला बोलिनार हे विठ्ठल महाराज मोठे मोठे आणणार आणि त्यांना देणार पाकिट येऊन जाऊ बघा पण मोठा करा जोरदार करा हे बघा हा तुम्ही म्हणलं बाबा येणारच मी आहे का तारखीच घेऊ आपण इथूनच हा सप्ताह झाला ना आपला काला तिसऱ्या दिवशी काल ती घेऊ तारखी घेऊ यंदा कीर्तन शिष्याचं आहे काळजी करू नका तुम्ही जर गावानं एकत्र येऊन जर पुढाकार घेतला पुढच्या वर्षी या पट्ट्याचा गुरु गावात आणू 8 दिवस म्हणजे भाऊ आणू कोणता गुरु हा नाही दुसरंच नाव घेशील का एखादं कोणाचं हो मी त्याच कळलो सध्या गुरु म्हणलं की आहे का 8 नावं लय खराब झालेत काय काय महाराज आहे का ढोक बाबाला आणून विठ्ठल महाराज काळजी करू नका होय बाबा आणायचं का नाही आणू जे होईन ते होईन महाराज अरे पुढच्या वेळेस कोण राहणार आहे कोण नाही काय सांगता येते महाराज पण एकदा असा धुमधडाक्या सप्ताह झाला पाहिजे अरे जिल्हा नाही महाराष्ट्र म्हणला पाहिजे ही चोंडी आंबा कुठे म्हणलं पाहिजे बघायला आले पाहिजे का सुंदर सप्ताह करू आणि ते सप्ताह 100% होणार आहे फक्त बाबा काय नाव आहे बाबाचं बापू का काय अण्णा नाही त्याला काय म्हणतात दादा तुम्हाला विनंती आहे पुढच्या वर्षी मोठा सप्ताह करायचा आहे घाई करू नका हा वर जागा नाही सध्या आहे का आणि सप्ताह झाल्याशिवाय जायचं नाही महाराज तुम्ही जायचं म्हणजे सगळ्याला सांगायचं पुन्हा आहे का सप्ताह असा झाला पुन्हा आहे का मग तोपर्यंत दम काढायचे बरं का जायचं नाही सुंदर सप्ताह करायचा हो म्हणून आनंद आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराज पत्रिका बघितली आणि पत्रिका बघून एक आनंद वाटला विठ्ठल महाराज आनंद कोण्या गोष्टीचा वाटला आहे का अरे ज्या व्यक्तीनं तुमच्या आमच्या लेकरासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी गेलं राबराब राबला घरावर स्वतःच्या तुळशीपत्र अर्पण केले बायका लेकराचा त्याग केला आणि तुमच्या लेकराचं भविष्य उजवून